नमस्कार मंडळी, वेलकम टू व्हर्च्युअल भटकंती. तर मंडळी, आम्ही भरपूर दिवसातून आलो आहे. आता चॅनलवर व्हिडिओज रेग्युलर येतील आणि आज आम्ही एक प्री वेडिंग शूट करायला चाललो आहे, आज आणि उद्या. आणि आता प्री वेडिंग म्हटल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल कोणाचं प्री वेडिंग आहे ते. आमचं दोघांचं. तर या 1.5 वर्षामध्ये भरपूर गोष्टी ॲक्च्युली आमच्या दोघांच्या लाईफमध्ये झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत आणि त्यातलीच एक गोष्ट आहे जे की प्री वेडिंग म्हणजे आम्ही ऑलरेडी एंगेज्ड आहे. आमची एंगेजमेंट झालेली आहे आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजे आम्ही आता प्री वेडिंग शूटला चाललो आहे. तर तुम्ही आमचा आउटफिट बघताय, मॅचिंग मॅचिंग. तर आता जवळजवळ वाजलेत 5:15 झालेत आणि आम्ही रेडी होऊन तयार आहे. मसई पठार कोल्हापूरवरचं आमचं फर्स्ट आउटफिटचं शूट करतोय. तिथे आम्ही चाललोय आणि आता आम्ही कॅमेरामॅनची वाट बघतोय. शिवाजी पुलाच्या तिथे एक पेट्रोल पंप आहे, तिथे आहे आम्ही. आणि प्री वेडिंगचं ॲक्च्युअल प्री वेडिंगचा व्हिडिओ वेगळा येईल आणि हा मेकिंगचा व्हिडिओ वेगळा आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, दोन्ही पण व्हिडिओ बघा. हां. आणि म्हणजे 1.5 वर्षामध्ये आम्ही म्हणजे काही पॉझिटिव्ह पण झालं आणि काही निगेटिव्ह गोष्टी पण झाल्या. त्याचमुळे मी व्हिडिओ म्हणजे बनवले होते पण ते पोस्ट नाही करता आले. तर आता त्याला काही पॉईंट नाही आहे इतके जुने व्हिडिओज पुन्हा टाकण्यामध्ये. सो आम्ही एका चांगल्या न्यूज थ्रू पुन्हा एकदा कमबॅक करतो चॅनलवरती. तर चला भेटू मसई पठारवर. येस. मसई पठारवरती न जाता तिथूनच पुढे थोडंसं एक लोकेशन आहे जिथे असा डोंगर टाईपमध्ये दिसतोय. तिथून आम्हाला खूप छानसा सनराईजचा व्ह्यू मिळत होता. तिथे आम्ही थांबलो आणि आमचा फर्स्ट लुकवरचा फोटोशूट सुरू झाला. आणि आमचा फोटोग्राफर होता सचिन चव्हाण. त्याला तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. आणि इथे तो आम्हाला खूप छानसे असे काही पोजेस सांगत होता आणि आम्ही त्याप्रकारे त्याला फॉलो करून पोजेस देण्याचा ट्राय करत होतो. तर मंडळी, आम्ही प्री वेडिंग शूट करता करता गगनबावडा थ्रू मालवणला जातोय. तर इथे गगनबावड्यामध्ये जो बावडेकर वाडा आहे ना, तिथे आम्ही आलोय वाडा बघण्यासाठी. खूप असा फेमस असा वाडा आहे हा. खूपच फेमस असा वाडा. ह्या एका बाल्कनी मधून पण शूट झालेला आठवत आहे का? या काय त्या बाल्कनी ज्या कोणत्या पिक्चरचं शूटिंग झालंय रे? पछाडलेला. हा, पछाडलेला मूवीचं शूटिंग झालंय. आणि आमच्या सोबत आहेत अवधूत आणि श्वेता. चलो. तर आतमध्ये परमिशन नाही आहे, सो आम्ही बाहेरूनच शूट करतोय. हा. 15-20 मिनिटांमध्ये आम्ही वाडा पूर्ण बघून आम्ही पुढच्या आउटफिटच्या शूटिंगसाठी पुढच्या लोकेशनवरती निघालो, जो की होता मालवणमध्ये. त्यामुळे आम्हाला थोडासा प्रवास करावा लागला आणि तिथून आम्ही पोचलो, थोडंसं फ्रेश झालो आणि आम्ही सेकंड शूटला सुरुवात केली. तर मंडळी, आम्ही आलेलो आहे निवती बीचवरती शूट करण्यासाठी. आणि आमचा आउटफिट आहे व्हाईट आणि ह्याचा ऑफ व्हाईट आहे थोडासा. आणि आमच्या मागे तुम्ही बघताय, हा इथे ना आता ही जी बोट दिसते ना इथे, जरा इकडे घे. अरे इकडे. हा, इथे जे आता इथे हा जो पॉइंट आहे ना, इथे आम्ही आता डॉल्फिन्स बघितले फ्रीमध्ये. मला वाटलं का मासा कसला तरी असा वर खाली करतो म्हणून दाखवत होते. आणि तिथे बरेचसे आहेत, म्हणजे ग्रुप ऑफ डॉल्फिन्स आहेत. तर आम्ही आता आमचा फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही वेळ होता म्हणून फिरायसाठी आलेलो आहे. तर आत्ता कुणकेश्वरमध्ये पोचलो. तर आता मंदिराचं दर्शन घेणार आणि मग जेवायला जाणार. जसं मी मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेले तसं मला खूप छानशी अशी
चिऱ्याच्या दगडांची कमान दिसली. वाव, ती इतकी सुंदर होती ना की खूप ते बघूनच मन असं प्रसन्न झालं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडपासून अगदी जवळ हे कुणकेश्वराचं मंदिर आहे. हे कुणकेश्वराचं मंदिर एक शिवमंदिर म्हणून ओळखलं जातं आणि या मंदिराला दक्षिण कोकणाची काशी असंही म्हटलं जातं. दर्शन घेऊन जेवलो, पण जेवणाचं काही शूट नाही केलं कारण लागली होती खूप भूक. कारण आम्ही 4 वाजले तरी अजून काही खाल्लं नव्हतं. खाल्लंच नव्हतं. मग त्याच्या नादात शूट वगैरे सगळं विसरलंच. हां तेच ना, त्यामुळं आम्ही जेवलो मस्त. आणि आत्ता परतीच्या प्रवासाला जाणार देवगडला जायचंय. जायचंय का देवगडला? खूप लेट होईल आपल्याला पोहोचायला. जाऊया घरी. आम्ही आता कुणकेश्वर वरून देवगडच्या देवगडच्या विंडमिलच्या इथे आलेलो आहे. माझ्या वाटेवर बघता इथे पवनचक्की, मराठीमध्ये पवनचक्की बघायला आलोय. लास्ट टाइम आम्ही म्हणजे असं पवनचक्कीच्या ह्याला जिथे विजिट दिलेली ना, ते आम्ही कॉलेज थ्रू म्हणजे आमच्या सब्जेक्टचा एक पार्ट होता, ते शिकण्यासाठी आम्ही ते कसं वर्क होतं वगैरे हे बघण्यासाठी आम्ही विजिट केले. ते त्याच्यानंतर हां साताऱ्यामध्ये गेलो होतो. त्यानंतर आम्ही आत्ता चाललोय एवढ्या जवळून बघण्यासाठी तरी हां एवढ्या जवळून बघण्यासाठी. नाहीतर लांबून तर हां लांबून तर काय कायमच इकडे तिकडे जात असतो तेव्हा लागतातच. बट आम्ही आलो इथे एक गार्डन आहे. हां विंडमिलच्या इथेच एक गार्डन आहे. बाजूलाच आहे गार्डन. आणि इथून विंडमिलचा खूप चांगला आवाज दिसतो. आवाज पण खूप येतो. हे बाग गार्डन आहे, मस्त आहे. खूप छान आहे. इथून किती सुंदर व्ह्यू येतोय माहितीये का. आणि हे इकडे घे ना. आणि ह्या ज्या विंडमिल्स आहेत ना, विंडमिल्स म्हणजे काय, पवनचक्की. आवाज येतो ऍक्च्युली. रेकॉर्ड होतच असेल. तर आम्ही आता तिथे एक पॉइंट आहे तिथे जाणार आहे. असं जाऊ आपण, मस्त तिथून व्ह्यू येईल. वाव काही व्ह्यू आहे इथून, खतरनाक वाला. हे बघ लोक फिरायला येतात तर फोटोज तर काढणारच ना. तिथून खाली काहीतरी आहे का? तिथून जायला रोड आहे. वाव काय मस्त व्ह्यू आहे. हा इथे म्हणत होता तो इथे व्हिडिओज फोटोज काढा म्हणून. त्यांना बोलव की. आणि हा इथे असं बसलाय. तर मंडळी आम्ही आता गार्डन बघून झालेलं आहे. थोडा वेळ बसलो, समुद्र बघत बघत एन्जॉय केला थोडा. आणि आता चाललोय घरी. आता घराची चाहूल लागली ॲक्च्युली. कधी एकदा जाईल असं झालं. कंटाळ खूप आला. 2 दिवस खूप धावपळीत गेलेले आहेत. त्या धावपळीत काही शूटिंग राहिलेत तुम्हाला दाखवायचे. आम्ही पुन्हा एकदा येऊ या विजिटसाठी. आणि तुम्ही हा व्हिडिओ माइट बी आफ्टर मॅरेजच बघाल. आफ्टर मॅरेजच बघाल, पण प्रॉपर म्हणजे सगळे पॉईंट टू पॉईंट सगळे व्हिडिओज म्हणजे लोकेशन्स कव्हर करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा जस्ट स्पेसिफिकली फॉर ह्या गोष्टी ट्रॅव्हल करण्यासाठी आम्ही परत एकदा येऊ. बरोबर. हा बीच पण खूप सुंदर आहे. आणि डायरेक्टली इथे पण आणि बीचवरून
एक लाईट हाऊस आहे आणि किल्ला आहे, देवगडचा किल्ला आहे. तर तो पॉईंट आम्ही सोडतोय आता. तर नेक्स्ट टाइम आम्ही नक्की करतो. काहीतरी बघण्यासाठी सोडावं लागेल परत येण्यासाठी. हो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत